अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मंत्र जप करताना अनेक साधकांच्या मनामध्ये काही सामान्य प्रश्न उपस्थित होत असतात. त्यापैकी काही वारंवार पडणारे प्रश्न आणि त्याची उत्तर चला सविस्तरपणे जाणून घेऊया. पहिला प्रश्न जो सर्वांनाच पडतो, मंत्रांचा उच्चार कसा करावा? मोठ्याने करावा, हळू आवाजात करावा की मनातल्या मनामध्ये करावा? तर मंत्राच्या प्रकारानुसार आणि आपल्या सोयीनुसार तुम्ही कोणताही मार्ग हा निवडू शकता. जसं वैखरी जप यामध्ये मोठ्याने आणि स्पष्ट उच्चार केला जातो. त्यानंतर उपनशु जप यामध्ये मंत्राचा उच्चार हळू आवाजात किंवा ओठांची हालचाल करून केला जातो. मानसिक जप यामध्ये मंत्राचा जप मनातल्या मनात केला जातो. आधी सांगितल्याप्रमाणे मंत्राच्या प्रकारानुसार आणि आपल्या सोयीनुसार तुम्ही कोणताही मार्ग निवडू शकता. दुसरा प्रश्न, जप करताना शारीरिक अडचण आणि आसन, जसं की खाली बसून जप करताना फार वेळ बसता येत नाही, मग पाय पसरावे लागतात. अशा वेळी काय करावं? तर साधनेमध्ये शरीराला अनावश्यक त्रास देणं हे योग्य नाही. एकाग्रता साधण्यासाठी शरीर आरामदायी स्थितीमध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे असं देखील सांगितलं जातं. मग यासाठी आपण खुर्चीचा वापर सुद्धा करू शकता. तुम्हाला खाली बसणं शक्य नसल्यावर खुर्चीवर किंवा सोफ्यावर बसून तुम्ही जप करू शकता. खुर्चीवर बसताना मात्र दोन्ही पाय जमिनीला टेकलेले असावेत आणि पाठीचा कणा सरळ असावा. दुसरा उपाय आहे पाय सरळ करून बसणं. जर खाली आसन ठेवून बसला असाल आणि पाय दुखू लागले असतील तर तुम्ही पाय हळूच सरळ करू शकता. आसन मोडू नये म्हणून फक्त पाय सरळ करावेत, पाय पसरावेत, पण पाठ आणि मान हे सरळ ठेवण्यावरच लक्ष केंद्रित करावं. सर्वात महत्त्वाचं काय? तर आसनापेक्षा तुमचं लक्ष, मन आणि श्रद्धेने केलेला जप हा अधिक महत्त्वाचा आहे. तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न, जपमाळ वापरणं आणि गोमुखी. जसं जप करताना जपमाळ एका पिशवीच्या आतमध्ये हातात धरून का जप करावा? तसं करणं आवश्यक आहे का? तर जपमाळ ज्या पिशवीमध्ये ठेवली जाते तिला गोमुखी किंवा जप पिशवी असं म्हणतात. ही करण्याची काही कारणं आहेत. जपमाळ मंत्राच्या ऊर्जेने युक्त असते, त्यामुळे ती खूप पवित्र मानली जाते. गोमुखी वापरल्याने जपमाळीला कोणत्याही अशुद्ध, अपवित्र हाताचा स्पर्श हा होत नाही आणि तिची पवित्रता कायम राखली जाते. माळ पिशवीमध्ये असल्याने तुमचे लक्ष माळेच्या मण्यांकडे न जाता केवळ मंत्राच्या उच्चारांवर आणि अर्थावर केंद्रित होत असतं. तसेच इतरांचे लक्ष जपाकडे जात नाही. काही साधक त्यांची साधना किंवा मंत्राची संख्या गुप्त ठेवू इच्छितात. आता गोमुखी वापरणं काही बंधनकारक नाही, परंतु जपाची पवित्रता आणि एकाग्रता टिकवण्यासाठी ते उत्तम मानलं जातं. गोमुखी नसताना देखील तुम्ही माळ हातात घेऊन किंवा नुसतेच मनातल्या मनात जप करू शकता. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जपासाठी सर्वोत्तम वेळ कोणती? मंत्र जप करण्यासाठी सर्वात चांगली वेळ आहे ती म्हणजे ब्रह्ममुहूर्त. पहाटे 4 ते 6च्या दरम्यान ही वेळ सर्वोत्तम वेळ आहे. वातावरण शांत असल्यामुळे एकाग्रता लवकर साधता येते. पाचवा प्रश्न, जप करताना मन भटकलं तर काय करावं? कारण जप करताना अनेकदा इतरत्र विचार येतात, तर काय करावं? मन भटकलं आहे हे लक्षात येताच शांतपणे आपलं लक्ष पुन्हा मंत्रांच्या उच्चारावर आणि त्याच्या अर्थांवर आणावं. सातत्याने प्रयत्न करत राहणं हेच महत्त्वाचं आहे. आता मंत्र जप करताना माझं तोंड कोणत्या दिशेला असावं किंवा कोणती दिशा मंत्र जपासाठी योग्य आहे? तर सामान्यतः पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसावं किंवा दिशांपेक्षा तुमची एकाग्रता आणि श्रद्धा अधिक महत्त्वाची आहे. म्हणून आपल्याला योग्य वाटेल त्या दिशेला तुम्ही तोंड करून बसू शकता. मंत्र जप करताना अनेक साधकांच्या मनामध्ये हे सामान्य प्रश्न अगदी उद्भवतातच. आता या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असेल अशी मला खात्री आहे. याही व्यतिरिक्त मंत्र जपासंबंधित तुमच्या मनात काही शंका असतील
तर तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. तुम्ही कोणत्या प्रकारे मंत्र जप करता आणि त्याचा तुम्हाला काय अनुभव आला आहे मला कमेंट करून नक्की कळवा. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.